हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खास असणार आहे माझ्या जॉबवाल्या मैत्रिणींसाठी आणि ज्या नवीन लग्न करून आलेल्या मुलींसाठी, ज्यांच्यावर अचानक सणावारांची आता जबाबदारी पडणार आहे. तर जॉबवाल्या मैत्रिणींशी सुद्धा थोडी धावपळ होत असते सणावाराला. तशी आपल्या हाऊसवाईफची गृहिणींची सुद्धा धावपळ होत असते. प्रत्येकीची होते, कारण आता सण सुरू झालेले आहेत आणि आपल्याला बरीचशी कामं असतात. पण आपण कधी काय करायचं सुचत नाही ना, ऐन वेळेवर सणाच्या दिवशी आपला गोंधळ होतो आणि मग त्यामुळे ना व्यवस्थित सण न झाल्यामुळे आपली चिडचिड होते आणि सगळंच मूड ऑफ होतो आपला. तर आपला सण खूप छान प्रकारे साजरा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी पूर्वतयारी करण्याची गरज आहे. जर सणाची पूर्वतयारी आपण करून ठेवली ना, तर मग त्या दिवशी खूप छान पद्धतीने आपण सण साजरा करू शकतो. त्यासाठी मी काही 10 टिप्स तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्या तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचा सण खूप छान साजरा करा. तुम्हाला नक्कीच माझा आजचा व्हिडिओ मदतगार होणार आहे. तर पण त्याआधी ना व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण पाहिल्यानंतर एक कमेंटसुद्धा नक्की करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत आहात, पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, म्हणजे पहिलाच व्हिडिओ असेल जर म्हणजे तुमचा पाहण्यात येत आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर चला आपण आपल्या टिप्सला सुरुवात करूया. तर सणांच्या आपण 2 ते 3 महिन्याआधी कोणती पूर्वतयारी करायची आहे, आपण सर्वात आधी हे पाहूया. तर मी आज काही 10 टिप्स तुम्हाला देणार आहेत. त्या 10 टिप्सना खूप महत्त्वाच्या आहेत. तर मी पहिली टिप तुम्हाला देत आहे ते सणांच्या 2 ते 3 महिन्याआधी पूर्वतयारी करायची आहेत, कशाप्रकारे करायची आहेत त्याबद्दल देणार आहेत आणि पुढे कोणत्या वेळेस आपल्याला कशी पूर्वतयारी करायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहेत. तर पहिली टिप अशी आहे की तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे की आता 2 ते 3 महिन्यामध्ये जे काही सण येणार आहेत, जे काही सणवार आपले येणार आहेत, त्याबद्दल तुम्ही त्यांच्या 2 ते 3 दिवस आधीचे रिमाइंडर आपल्या मोबाईलमध्ये किंवा घड्याळामध्ये लावून ठेवायचे आहेत. आता ते का लावून ठेवायचे आहेत, तर बघा आपल्याला पूर्ण दिवस आपण बिझी असतो. मग तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा मग जॉब करणारे असाल, तर आपल्याला ना कधी कधी लक्षात राहत नाही की आता 2-4 दिवसांनी कोणता सण येणार आहेत. तर म्हणून आपण काय करायचं आहे की 1-2 दिवस आधीचं किंवा 3 दिवस आधीचं किंवा आदल्या दिवशीचं एक रिमाइंडर आपण प्रत्येक सणाचं कॅलेंडरमध्ये डेट बघून आणि त्या याच्याने हिशोबाने आपण रिमाइंडर लावून ठेवायचं आहे. रिमाइंडर लावून ठेवलं ना तर आपल्याला लक्षात येईल की आता आपला 2-4 दिवसांनी आपला हा सण येणार आहे. म्हणजे सारखं कॅलेंडर आपण म्हणजे बघण्याची सुद्धा वेळ येणार नाही आणि आपण विसरलो तरी काही टेन्शन नाही. तर हे 2 ते 3 महिन्याआधी आपल्याला हे करून घ्यायचं आहे, रिमाइंडर लावून ठेवायचं आहे. टिप नंबर 2, जे काही सण आहेत ना आता त्या सणांची आपण एक यादी करून घ्यायची आहे. ते सण आपण एका पेपरवर ते लिहून घ्यायचे आहेत, त्यांची यादी करून घ्यायची आहेत. त्या यादीचा तुम्हाला पुढे उपयोग होईल ते मी तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने. तर आपण त्या सणांची यादी बनवून आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये किंवा किचनमध्ये जिथं आपण लेटर पॅड वगैरे ठेवतो किंवा किराणा यादी वगैरे लिहितो त्या डायरीमध्ये किंवा त्या ठिकाणी आपण ते लिस्ट आपली सणांची ठेवू शकतो. ही आपली टिप नंबर 2 आहे. खूप महत्त्वाच्या टिप्स आहे दोघी, तुम्ही नक्कीच लक्ष द्या. पुढची टिप, तर आपण आता बघा प्रत्येक सणाला आपण काही ना काही थोडंफार डेकोरेशन वगैरे करतोच आणि आता तर सगळ्यांना एक नवीन फॅड आलेला आहे की प्रत्येकजण आपलं जे डेकोरेशन आहे ते सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर शेअर करतात. मी सुद्धा किंवा तुम्ही सगळ्याच जणीसुद्धा. तर आपण ते सगळ्यांना शेअर करतो. तर आपल्याला एक डेकोरेशनचं मग आवड निर्माण झाली आहे. तर प्रत्येकजण एक छानसं सुंदर डेकोरेशन प्रत्येक सणाला करत असतं. तर अशा डेकोरेशनसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या 2 ते 3 महिने आधीच आपण आणून ठेवायच्या आहेत. जर तुम्ही ऑनलाईन बघून ठेवल्या असतील तर त्याही ऑर्डर देऊन घ्या, मागवून ठेवा किंवा मार्केटमध्ये एक दिवस रविवारचा काढून तुम्ही ते सुद्धा सगळे आयटम घेऊन ठेवू शकतात. किंवा आधीच तुमच्याकडे काही डेकोरेशनचं सामान असेल तर त्याला आधीच काढून ठेवा, त्याची क्लिनिंग वगैरे करून घ्या किंवा त्याची काही दुरुस्ती करायची असेल तर ते सुद्धा करून घ्या. त्याची रिचेकिंग करून घ्या. जसं लाईटिंग असेल तर ती म्हणजे लागते किंवा नाही लागते किंवा बल्ब असतील किंवा छोटे मोठे जे लाईट्स असतात ते आहेत की नाही ते सगळं चेक करून घ्या.
नंतर फ्लावर्स वगैरे डेकोरेशन आपण करतो ते फ्लावर्स आहेत की नाही ते सुद्धा आपण नीट बघून घ्या. रांगोळ्या वगैरे आपण काढतो तर कलर्स आहे की नाही ते सुद्धा बघून घ्या. ते सुद्धा तुम्ही हे 2 ते 3 महिन्याआधी आणून ठेवून द्या. ऐन वेळेवरती ह्या गोष्टीसाठी वेळ देण्याची आपल्याला काहीच गरज नाही. तर या सगळ्या गोष्टी आधीच तयार असतील ना तर मग नो टेन्शन, डेकोरेशनचं काम आपलं संपून जाईल. तर तुम्ही बाहेरून आणून ठेवू शकतात किंवा जे घरचं आहे ते अगदी व्यवस्थित रिपेअर वगैरे करून ठेवू शकतात. क्लीन वगैरे करून एका बॉक्समध्ये सगळं सामान ठेवू शकतात. अच्छा, जो डेकोरेशनचं सामान घेताना ना एक मात्र काळजी घ्यायची की असा सामान घ्यायचा आहे जो आपल्याला बऱ्याचशा सणांना आपल्याला यूज करता येईल. थोडंसं त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला यूज करता येईल. जसं मेणाचे दिवे आहेत किंवा मग फ्लावर्स आहेत, तोरण आहेत, तर किंवा मग असं काही ज्या वस्तू असतात ना त्या वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना डेकोरेशनमध्ये यूज करू शकतो. अशा प्रकारच्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत. तर डेकोरेशनला सुद्धा आपण नवीन नवीन युनिक वस्तू आपण शोधत असतो. तर आपल्याला दिसला ना की ते लगेच मागून ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला वेळेवरती अरे मला हे करायचं होतं, ते डेकोरेशन करायचं होतं असं गोंधळ होणार नाही आणि मूड ऑफ होणार नाही. तर अशी आपण डेकोरेशनची तयारी करून ठेवायची आहे. आता पुढची टीप, पूजेच्या कोरड्या सामानाची खरेदी. पूजेची कोरडी सामग्री आपल्याला घेऊन ठेवायची आहे. तर तुम्ही म्हणाल पूजेची कोरडी सामग्री म्हणजे काय? तर बघा, हळदी, कुंकू, हळकुंड, खोबरे, खारीक, बदाम, सुपाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आधीच एक 2-3 महिन्याआधीच आपल्याला आणून ठेवायच्या आहेत. तर ह्या प्रत्येक सणाला लागणाऱ्या वस्तू आहेत. आपल्याला हळदी, कुंकू किंवा हे जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे जे काही आहेत ना, सुपाऱ्या आहेत, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला प्रत्येक पूजेला लागतातच. तर ह्या तुम्ही होलसेलमध्ये आणून ठेवू शकतात किंवा मग शॉपमधून किलोच्या हिशोबाने आणून ठेवून एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकतात. तुम्हाला जर सुटे ठेवायचे नसतील तर जे पॅकेट्स मिळतात पूजेचे ते पॅकेटसुद्धा तुम्ही जास्तीचे आणून ठेवू शकतात. याने काय होईल, ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला सणाच्या दिवशी शॉपमध्ये जाण्याची गरज नाही किंवा मार्केटपर्यंत जाण्याची गरज नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टी घरामध्येच अवेलेबल असतील. जानवं असतील, जानवाचे सुद्धा 1-2 बंडल तुम्ही आणून आणून ठेवून द्यायचे. कापसाचे वस्त्र तयार करून ठेवायचे किंवा ते सुद्धा मार्केटमध्ये मिळतात, ते सुद्धा आणून ठेवायचे आहेत. देवाला लागणारे जे कापड असतात ते सुद्धा तुम्ही 2 ते 3 कापड किंवा ज्या सणाला तुम्हाला पाहिजे असते नवीन नवीन कापड ते सुद्धा तुम्ही आणून ठेवून देऊ शकता. आता पुढची जी महत्त्वाची टिप्स आहे, जी आपण सणांची यादी बनवली होती ना त्या यादीमध्ये तुम्ही सणांच्या पुढे अशी म्हणजे काही खास आपण हे लिहायचं आहेत, गोष्टी लिहायच्या आहेत. ते म्हणजे त्या सणाला आपल्याला कोणत्या भाज्या बनवायच्या आहेत आणि कोणता गोड पदार्थ बनवायचा आहे. तर तुम्ही म्हणाल की 2 ते 3 महिन्याआधीच हे ठरवून घ्यायचं का? हो, हे ठरवलं तरच तुमचं काम सोपं होईल. तुम्हाला कोणत्या सणाला शिरा करायचा आहे, कोणत्या सणाला तुम्हाला पुरणपोळी करायची आहेत, कोणत्या सणाला श्रीखंड तुम्हाला बनवायचा आहे किंवा कोणत्या सणाला गुलाबजामुन बनवायचे आहेत, जलेबी बनवायची आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण जर अगदी आधीच ठरवून आणि लिहून घेतलं ना तर मग त्याची आपल्याला वेळेवर ते काय गोड पदार्थ बनवायचा आहे, कोणता गोड पदार्थ बनवायचा आहे याचं तुम्हाला गोंधळ होणार नाही. आणि मग वेळेवर ते मग आपलं सगळंच म्हणजे बोंबलतं आणि मग काहीतरी आपलं वेगळंच काहीतरी मग आपण गोड आणून नैवेद्याला देतो. तर ते न करता आपण गोड पदार्थ आधीच ठरवून घ्यायचा आहे. म्हणजे ते बनवायला लागणारी सामग्रीसुद्धा आपल्याला घरामध्ये आणता येईल. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा इतकं ताण घेण्याची गरज पडणार नाही. तर भाज्यासुद्धा कोणत्या भाज्या कोणत्या सणाला तुम्हाला करायच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही आधीच ठरवून घ्या. म्हणजे आपल्याला जेव्हा भाज्या आणायच्या असतील तेव्हा भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर मी हे करू का ते करू का ते करू असं करण्यापेक्षा ह्या सणाला ह्या भाज्या बनवायच्या ठरलं आहे तर त्याच भाज्या तुम्ही घरी घेऊन याल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती जी यादी आपण सणांची बनवली आहेत त्यापुढे भाज्या आणि गोड पदार्थ हे नोट करून घ्या. आता आपण बघणार आहोत सणांच्या 2 ते 4 दिवस आधी आपल्याला कोणती तयारी करून घ्यायची आहे. तर आता तुम्ही ज्या भाज्या लिहिल्या होतात ना त्या 2-3 दिवस आधी तुम्ही त्या भाज्या आणून ठेवू शकतात. कापायच्या भाज्या असतील तर त्या कापून ठेवू शकतात. तोडायच्या भाज्या असतील तोडून वगैरे निवडून स्वच्छ ठेवू शकतात. मिरची, आलं, लसूण हे सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकतात. तर हे 3-4 दिवस आधी तुम्ही जरी आणून ठेवलं तरी हरकत नाही. भाज्या फ्रीजमध्ये खूप छान प्रकारे असतात. त्यानंतर फुलं आहेत, जी सुटी फुलं आहेत, तोरण आहेत किंवा तुम्हाला घरीच तोरण बनवायचं असेल तर आंब्याची पानं लागतात किंवा आंब्याच्या डाळ्या लागतात. ते सुद्धा तुम्ही आधीच आणून ठेवू शकतात. 1-2 दिवस आधी फुलं, तोरण किंवा मग विड्याची पाने आहेत. दसरा येईल तर आपट्याची पाने आहेत. तर ह्या गोष्टी देखील किंवा दुर्वा आहे, आता गणपतीला दुर्वा लागतील तर ह्या गोष्टी देखील तुम्ही 2 ते 3 दिवस आधी आणून ठेवू शकतात. केळीची पाने मात्र तुम्ही 1 दिवस आधी आणा. तर अशा प्रकारे हे 2 ते 3 दिवस आधी करण्याची तयारी आहे.
आणि ह्या गोष्टी देखील विड्याची पाने म्हटलं किंवा फुलं पानं हे जे काय आहेत ना, हे फ्रीजमध्ये सुद्धा आरामात राहतील. गजरे वगैरे तुम्हाला आणायचे असतील स्वतःसाठी किंवा देवीसाठी, ते सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता. आता एक दिवस आधी आपल्याला तयारी करायची आहे. तर ही नेक्स्ट टिप आहे. तर तुम्हाला गोड पदार्थ, ज्या सणाला जो गोड पदार्थ बनवायचा असेल तो तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकतात किंवा त्याची पूर्वतयारी करून ठेवू शकतात. जसं तुम्हाला बासुंदी बनवायची असेल तर त्या दुधाला आटवायला ना खूप वेळ लागतो, त्यामध्येच आपला बराचसा वेळ सणाच्या दिवशी जाईल. म्हणून आपण आदल्या दिवशी रात्रीच दूध वगैरे आटवून बासुंदी तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आम्रखंड, श्रीखंड हे देखील तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकतात. जलेबी आहेत किंवा गुलाबजामुन आहे, ह्या गोष्टी बनवून तुम्ही ठेवू शकतात. किंवा बनवायच्या नसतील, मार्केटमधून आणायच्या असतील तर त्यासुद्धा आदल्या दिवशी आणून ठेवून द्यायच्या आहेत. बरं, हे तर हे, पण पुरणपोळीचं पुरण देखील तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. तर गोड पदार्थ जर बनला असेल ना, तर दुसऱ्या दिवशी मग त्याची आपल्याला घाई गडबड होत नाही, बाकीचा स्वयंपाक आपल्याला आरामात करता येतो. गणपतीला तुम्हाला मोदक करायचे असतील तर मोदकचं सारणसुद्धा आदल्या दिवशी आपण तयार करून ठेवायचं आहे. तर आता बघूया पुढची टीप. आता आपण पूजेचं बघूया. पूजेची जी सामग्री आहेत, पूजेला लागणारी, पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला जे काही लागणार आहेत ते आपण आदल्या दिवशी काढून ठेवायचं. जसं पाट आहे, चौरंग आहे, ताट, ताम्हण किंवा जे काही आपल्याला लागणार आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आपण आदल्या दिवशी आपण काढून ठेवू शकतो. ताट ताम्हण वगैरे घासून स्वच्छ पुसून वगैरे ठेवू शकतो. पूजेला जी काही भांडी लागणार आहे ते स्वच्छ घासून पुसून ठेवू शकतो. रांगोळी देखील तुम्ही त्या ठिकाणावर ते काढून ठेवू शकतात. किंवा आता हल्ली अशी रांगोळी मिळाली आहेत की ज्यामध्ये फक्त तुम्ही कलर भरायचे आहेत आणि एका जागेवरून ते दुसऱ्या जागेवर ते आपण नेऊन ठेवू शकतो. तशी रांगोळी देखील तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकतात. मग जेव्हा पूजेची मांडणी कराल दुसऱ्या दिवशी, तेव्हा ते तिथे जाऊन फक्त ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीचे सुद्धा साचे वगैरे मिळतात, तर तेही तुम्ही घेऊ शकतात किंवा त्या जागेवर ते आधीच रांगोळी काढून ठेवू शकतात. तर पूजेच्या मांडणीसाठी लागणाऱ्या वस्तू या आदल्या दिवशीच तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या काढून ठेवू शकतात. म्हणजे आपल्याला वेळेवर ते धावपळ करत ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणजे जो काही लागणारा वेळ आहे ना वस्तू शोधण्यामध्ये किंवा काढण्यामध्ये, स्वच्छ करण्यामध्ये, तो वेळ आपला वाचेल. आणि पूजा देखील शांत मनाने आपण शांत चित्ताने करू शकतो. वाती वगैरे तुम्ही वळवून ठेवू शकतात किंवा दिव्यांमध्ये तेल तुपासकट तुम्ही वाती तयार करून ठेवू शकतात. ही देखील तयारी खूप महत्त्वाची आहे. हे देखील तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकतात. सण जर संध्याकाळी साजरा करायचा असेल, जसं आपण दसरा संध्याकाळी आपण पूजा करतो किंवा लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करतो, बरेचसे आपण जे सण आहेत ते संध्याकाळी साजरे केले जातात, तर त्याची तयारी तुम्ही सकाळी करू शकतात. पण ती फक्त पूजा मांडणीची तयारी करू शकतात. बाकी जसं मी म्हटलं, गोड पदार्थ वगैरे तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकतात आणि पूजेची मांडणीची सगळी तयारी तुम्ही सकाळी करू शकतात. आणि जर सकाळी करण्याची पूजा आहे, जसं बैलपोळा आहे किंवा इतर सणांची जी तयारी आहे, ते आपण आदल्या दिवशी करून घ्यायची आहे. म्हणजे काय ना, पूजा करण्यासाठी पण भरपूर तुम्हाला वेळ असेल आणि स्वयंपाक करण्यासाठी पण, नैवेद्याचं ताट तयार करण्यासाठी देखील भरपूर वेळ तुम्हाला मिळणार आहे. आता शेवटची टिप आणि खूप महत्त्वाची आहे. बघा, जे मॅनेजमेंट आहे ना, टाईम मॅनेजमेंट, वेळेचं जो नियोजन आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टी जर तुम्ही आधी पूर्वतयारी ही सगळी करून ठेवली तर सणाच्या दिवशी ना तुमचा भरपूर वेळ वाचेल, तुमची धावपळ अजिबात होणार नाही. तर चला, जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, तर सगळ्यात शेवटी मी आता तुम्हाला सांगत आहे की स्वयंपाकाचं जे आहे ना नियोजन, ते सुद्धा खूप गरजेचं आहे. रोजचं जसं आपण नियोजन करतो ना, तसं सणाच्या दिवशीसुद्धा आपण एक ठराविक नियोजन करून घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने स्वयंपाक तुम्ही केला तर अगदी तो उत्तम होईल आणि खूप कमी वेळेत होईल. सर्वात पहिले काय करायचं आहे, ज्या गोष्टी उकडायच्या आहेत किंवा म्हणजे जसं कुकर आहे, डाळ भात तुम्हाला म्हणजे लावायचं आहे, सर्वात आधी तुम्ही कुकर लावून घ्या. बटाटे वगैरे तुम्हाला उकडायचे असतील ते उकडायला ठेवून द्या. तुमच्या तीन स्टँडच्या 3 शेगडीचा जर चुला असेल तर एकावरती तुम्ही मोदक तयार करून ठेवून देऊ शकतात. किंवा अळूवडी असेल किंवा कोथिंबीर वडी तुम्हाला बनवायची असेल सणाला, तर ती तुम्ही वाफवायला ठेवू शकतात. तर हे जे 3 पदार्थ, ज्या 3 गोष्टी आहेत ना, वाफवायच्या आणि उकडायच्या, ह्या गोष्टी तुम्ही आधी गॅसवरती चढवून द्या. त्यानंतर आपण आता मिक्सरचं काम करून घ्यायचं आहे, जे एकचदा आपल्याला करून घ्यायचं आहे. ते म्हणजे आपल्याला मसाले तयार करायचे आहेत. मसाल्यांसाठी सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी जे आलं लसूण आहे ना, ते सोलून वगैरे कापून ठेवू शकतात. कोथिंबीर वगैरे निवडून ठेवू शकतात. म्हणजे वेळेवर त्याला फक्त स्वच्छ धुतला, आलं लसूण हिरवी मिरची वगैरे घेऊन ते सगळं काही तुम्हाला मसाले लागणार आहेत भाजीला, भज्यांना, वड्यांना, तर ह्या सगळा हा मसाला तुम्ही तयार करून घेऊ शकतात. मसाला झाल्यानंतर तुम्ही ज्या तुम्हाला ताटाला लावायच्या असतील चटण्या, त्या चटण्या देखील तुम्ही
तयार करून घ्यायच्या आहेत. तर जर लसूण वगैरे ना आपण सोलून ठेवला जास्तीचा तर हे मसाले देखील अगदी फटाफट होतात. मग लसूण सोलत बसण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तो आदल्या दिवशी सोललेला बरा. तर चटण्या आणि मसाले करून घ्यायचे आहेत. हे करत असताना तुमचं कुकरही होते, तुमच्या तिकडे मोदकही वाफले जातात किंवा मग बटाटेही होतात. आता हे झाल्यानंतर आपण कणिक सगळ्यात आधी आपण ज्या कणके लागतात आपल्याला पीठ लागतात ते आपण मळून घ्यायचे आहेत. तर चपातीचं पीठ म्हणा, पुरणपोळीचं जी कणिक आहे ती लागते किंवा पुऱ्यांची कणिक आहे किंवा भज्यांचं पीठ आहे, वड्यांचं जी डाळ आपण वाटून घेणार आहोत त्याचं पीठ आहे, ते सगळं आपण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे ते छान मुरेल आणि ते भिजवल्यानंतर ते मुरेल. त्यासाठी तो जो वेळ जाईल ना तो आपण वाया घालवण्यापेक्षा इकडे आपण भाजीला फोडणी देऊया, आमटीला, कढीला किंवा डाळीला ह्या फोडणी देण्याचे हे जे काही ग्रेव्ही आपण जे तयार करणार आहोत ते आपण बनवून घेऊया. 1 बाय 1 ते सुद्धा आपले एक एक करून तयार होऊन जातात. फारसा वेळ लागत नाही आमटीला किंवा कढीला फोडणी देण्यासाठी, डाळीला फोडणी देण्यासाठी, तेही झटपट होऊन जातं. अच्छा, ते झाल्यानंतर आता शेवटी उरतं आहे आपलं तळणीचं काम. म्हणजे पुऱ्या काढायच्या असतील तुम्हाला किंवा मग चपात्या बनवायच्या असतील किंवा पुरणपोळ्या बनवायच्या असतील, पण त्याआधी आपण कोशिंबीर जर तुम्हाला हवी असेल किंवा रायता हवा असेल तो तयार करून घ्यायचा आहे. कोशिंबीर सगळ्यात अगदी लास्टला पण नाही करायची आहे आणि अगदी सुरुवातीला पण नाही करायची आहेत. कारण कोशिंबीरमध्ये कांदा, गाजर किंवा टोमॅटो, काकडी आपण जे काही घालतो ते सर्वात आधी बनवली तर त्याला म्हणजे खूप जास्त मऊपणा येईल आणि दह्याला पाणी सुटेल. आणि लास्टला केलं तर दही तर छान असेल पण हे जे काही आपण टाकणार आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे ते मुरणार नाही, मऊ लागणार नाही. तर त्यासाठी आपल्याला जे आपण चपात्या पुऱ्या वगैरे करणार आहोत त्याआधी आपल्याला ती कोशिंबीर किंवा रायता करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि मग सर्वात लास्टला आपण पुऱ्या काढायच्या, वडे किंवा भजे काढायचे आहेत, पापड काढायचे आहेत, ते आपण तळून घ्यायचे आहेत किंवा पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. तर झाला ना तुमचा अगदी 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप तुमचा अगदी अख्खा स्वयंपाक किती पण जणांचा असो तुमचा 1.5 ते 2 तासामध्ये हा सगळा स्वयंपाक अगदी व्यवस्थित होऊन जातो. आणि अगदी आरामात तुम्ही देवाला खुश करू शकाल. इतका छान असा स्वयंपाकाचं ताट तयार करायचं आहे, नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे आणि देवापुढे ठेवायचं आहे आणि सगळ्या घरच्या मंडळीसोबत आपण देखील आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे आपलं धावपळ होणार नाही, स्वयंपाकही स्वादिष्ट होईल आणि वेळेवर ते आपल्याला जेवतासुद्धा येईल आणि पूजासुद्धा मन लावून करता येईल. तर अशी पूर्वतयारी जर तुम्ही केली तर सणाच्या दिवशी चिडचिड होणार नाही, दुसऱ्यांवरती आरडाओरडा होणार नाही आणि खूप छान आपला सण, आपला प्रत्येक सण आपला खूप सुंदर सेलिब्रेट होईल. तर त्यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी करणे गरजेची आहे. तर माझ्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणींनो, तुम्हाला खरंच हा जो व्हिडिओ ना खूप मदतगार होणार आहे. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? अच्छा, तुम्ही म्हणत असाल की ताई हे तर झालं पूजेचं किंवा मग स्वयंपाकाचं वगैरे, ही सगळी पूर्वतयारी त्याची आहेत. मग आम्हाला पण तयार व्हायचं असते, सुंदर सुंदर नटायचं असतं, छान दिसायचं असतं. मग आमची तयारी आम्ही कशी करू? कारण ऐन वेळेवर हे सगळ्या गोष्टी करता करता आमची स्वतःची तयारी करण्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जाईल किंवा मग आम्हाला तयारीच करता येणार नाही. मेकअप आहे किंवा साडी निवडायची आहे, ज्वेलरी निवडायची आहे, मग ते आम्ही कसं करायचं? तर त्यासाठी सुद्धा माझा पुढचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. त्याचीसुद्धा पूर्वतयारी कशी करून घ्यायची आहे म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला छान नटता येईल, तयार होता येईल. तर याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच आणत आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघायला अजिबात विसरू नका. आणि आजचा हा महत्त्वाच्या ज्या टिप्स दिल्या आहेत, 10 टिप्स मी तुम्हाला दिल्या आहेत आज, त्या देखील तुम्हाला आवडल्या असतील, तुमच्या उपयोगी पडत असतील तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर देखील करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.